आड गडगडे शिंग फडफडे शिंगात पडले हो खडे. जय श्रीराम मित्रांनो. आज पोळा. तुम्ही विचार करत असाल की मी इतका कडक मध्ये कुठं जाऊन राहिलो. आज तर मी चाललो पोळा पाहासाठी. बेलागावचा पोळा म्हटलं एकदम फेमस पोळा की जो पोळा पाहासाठी आतुरतेने लोक वाट पाहतात. तिथं तर मी आपल्या बाबाला घेऊन चाललो. आज पोळा पाहायला खूप दिवसानंतर इच्छा होती की एकतरी फोटो एकतरी व्हिडिओ बनवा. पण आज तो योगा एक घडून आला की दोघे आम्ही सोबत बापलेकं निघालो आणि पोळा पाहायला गेलो. पोळा पाहता पाहता सरपंच साहेबाचे बैल दिसले. म्हटलं चाला ना रे, पोळा तयार झाला आहे. ते म्हणे येतो. म्हटलं ठीक आहे. समोर गेलो तर पोळ्याला थोडा टाईम होता, पण एक एक जोड्या येणं चालू झालं होते. मधामध्ये आपल्या बादलभाऊची जोडी बिलकुल एकदम दिमागामध्ये चालू होती. ती बादलभाऊ थांबला, थोडीशी पोच दिली. त्याच्यानंतर काही क्षणामध्येच ज्या बैलाची आपण आतुरतेनं वाट पाहतो तो म्हणजे पाटलाचा मकराचा बैल. तर पाटलाचा मकराचा बैल आले आहे. पाटलाची जाणीव कुठंतरी जाणवत होती, कारण की काही महिन्यापूर्वीच पाटलाचं स्वर्गवास झालं. पण पाटलाच्या परिवाराने आणि बेला परिवाराने इतकं सगळं सांभाळून घेतलं की त्यात पाटलाची कमतरता कुठं दिसू नाही दिसली. त्यांच्या पोरांनी बी आणि गावातल्या लोकांनी सगळ्यांना त्या कार्यक्रम इतका जबरदस्त केला की पाटलाची आठवण येत होती, पण कमी तर भासू नाही दिली. सगळं सांभाळून घेतलं. तर तुम्ही पाहून झाले मकराचा बैल आला. मकराचा बैल आता फक्त तो साधा बैल आहे. तो मकरासाठी तयार असलेला बैल आहे, पण तो साधा आहे. जेव्हा त्याच्या डोक्यावर म्हणजे शिंगावर मखर बांधल्या जाते तेव्हा तो मकराचा मानाचा बैल बनून जाते. आणि जवळपास मला असं वाटतं की 100 किंवा 200 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षापासूनची ही परंपरा आहे की मकराचा बैल पाटलाच्या घरून निघेल. जो बैल राहील त्या बैलाच्या शिंगावर इथं मकराचा बैलाच्या शिंगावर जेव्हा मकर बांधला जाते तेव्हा तो मकराचा मानाचा बैल बांधला जाते. पण जो तुम्ही आता पाहत आहे काही वेळाच्या अगोदर तो आहे मकराचा मानाचा बैल. तर त्याच्या पाठोपाठच गावाची आणबाण शान म्हटले जाणारे जवळपास जे प्रत्येक पोळ्यामध्ये काही ना काही स्पेशल आकर्षण आणते ते म्हणजे आपल्या गावचे बबलूभाऊ तायवडे आणि त्यांचा मित्र परिवार. तर आज यावेळेस त्यांनी आकर्षण म्हणून धुमाल आणला. महाकाल धुमाल कुठचा आहे तर माहीत नाही, पण महाकाल धुमाल घेऊन आले. पाहता पाहता तामजाम खूप जबरदस्त होता. पाहावं आणि पाहतच राहावं असं वाटत होतं. तर मी पण तिकडं पाहायला गेलो. तर पाहता पाहता मला जवळपास दूधूनच आपले काका म्हणजे बबलूभाऊ तायवडे जे या सगळ्या तामजामचे अध्यक्ष राहते ते दिसल्याबरोबर त्यांच्या जवळ गेलो. पाहिलं, प्रेमाने 1-2 शिवा देऊन दिला. म्हटलं चला काका आहे, काही हरकत नाही. पाहता पाहता धुमाल दिसला. धुमालमध्ये थोडं नाचायला केलो, पण आपल्याला नाचणं काही जमत नाही. म्हटलं आपल्याला व्हिडिओज काढणं हेच बेटर. म्हटलं काही हरकत नाही. सगळ्यांना पाहिले नाचता त्या बबलूभाऊ तायवडे यांच्या परिवारातला सगळ्यात सक्रिय माणूस जर म्हटलं तर आपला विवेकभाऊ तायवडे. ते हा तामजामाचा अध्यक्ष जरी बबलू काका असन, पण सगळं मॅनेजमेंट आपले विवेकभाऊ तायवडेच करते. पाहता पाहता आपले भाऊ मयूरभाऊ गंधारे हे पण त्यांना सहकार्य करू लागले तामजामामध्ये. म्हटलं ठीक आहे चालू द्या. पाहता पाहता काकासोबत सेल्फी व्हिडिओ घेणारे लोक तयार झाले. म्हटलं ठीक आहे, आकर्षण एकदम जबरदस्त आहे आणि पाहून पण चांगलं वाटलं की आपल्या गावात पण असं काहीतरी होऊन राहिलं. तर म्हटलं चला आता आपल्या मानाचा बैल जो आहे मकराचा त्याच्याकडे एक चक्कर मारून येऊ, कारण की मेन आकर्षण आणि मेन गोष्ट तेच आहे. बाकी तर कमी जास्त होत राहते. तर पाटलाचे चिरंजीव नाव नाही माहीत, पण चला दीपक पाटलाचा मुलगा आहे. एकदम जबरदस्त मकराचा बैल आला आहे. आणि हा मकर तुम्ही पाहू शकता. हाच तो मकर आहे का ज्या मकरासाठी लोक आतुरतेने वाट पाहतात. हा मकर जो मानाचा आहे जवळपास 150 किंवा 200 वर्षापेक्षा जास्त परंपरा जी चालत आहे की पाटलाच्या घरून बैल यायचा विहाराजवळ आणि तिथे मग त्या मकराच्या बैलाच्या शिंगावर हा मकर कसल्या जायचा आणि तो मकर हळूहळू सगळ्या गावाला दिसत जो त्याचा मार्ग आहे त्या मार्गाने आपल्या हनुमानजीच्या मंदिरापर्यंत जायचा, एक चक्कर मारायचा आणि तिथून पाटलाच्या घरी जायचा. अशी या परंपरा खूप जुनी आहे. ते कधी आहे कशी आहे काय त्याबद्दल तेवढं माहिती नाही, पण जेवढं जशी माहिती आहे मी तेवढं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहोत. पाहता पाहता आपण समोर चाललं. झडत्या एवढं चालायला लागलं की झडत्या ऐकून माणूस असं दंग राहिलं. बिलकुल एनर्जी एवढी जबरदस्त की खूप जास्त जवळपासचे लोक पण एकदम उत्साहाने. आणि हा जो तुम्ही दिसून राहिला ज्वलंत ज्योत, ती ज्योत लागली म्हणजे तो मकराच्या बैलावर तो वाला आपला जो मकर आहे तो आपण कसला आहे. त्यानंतर तो तिथून हळूहळू निघासाठी तयार झाले. लोक गर्दी करून राहिले मकराचा बैल पाहासाठी, दर्शन घ्यासाठी, कोणी नमस्कार करासाठी, आशीर्वाद घ्यासाठी म्हणून. तरी एक समोर आणि आपण कंटिन्यू जवळपास मकराच्या बैलासोबत होईल तेवढ्या दूर आपण समोर जात गेलो. जाता बेलागावचे सरपंच दिसले. म्हटलं चला त्यांच्यासोबत पण थोडासा व्हिडिओ घेऊन घेऊ. सरपंच साहेबांनी मकराच्या बैलासोबत दर्शन घेतले, पाया लागले मकराच्या बैलाच्या.
आणि समोर चालत गेलो. चालता पाहता आपण त्या जागेवर निघालो आणि जो मार्ग आहे त्या मार्गाने हळूहळू चालायला लागला. हाच तो मकराचा बैल तुम्ही पाहू शकता, एकदम दिमाखात चालत आहे. पाहावं आणि पाहत राहावं, कारण की हा जो मकराचा बैल आणि मकराची जी परंपरा आहे ते हे बेल्या गावामध्ये खूप वर्षापासून चालत आहे आणि जे जवळपास मला कुठंच नाही दिसत, हे मुख्य आकर्षण आहे. खूप 150 किलोमीटर दूरून लोक हा पोळा पाहासाठी येते. तर तुम्ही कधीतरी एकदा तरी जे बाहेरचे आहे त्यांनी एकदा तरी येऊन हा पोळा पाहा. परंपरा खूप जुनी आहे आणि एकदम जबरदस्त आहे. समोर जाता रामचंद्र महाराजाचं देवस्थान आहे, एक मंदिर. त्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा होते. ते पूजा झाली, तिथेच आरती झाली आणि झडत्या एवढ्या झडत्या होत्या की खूप मोसम एकदम जबरदस्त मोसम होता. का जो मोसम पाहून आपल्याला पण वाटायचं का नाही, आणि त्यात झडत्या म्हटलं तर मग तर काही पाहायचं काम नाही. एकदम स्पेशल काही नाही काही. मकराच्या बैलाला थांबून लोक एवढ्या जोरात झडत्या जायच्या अगदी माणसामध्ये एकदम एनर्जी दाटून यायची. म्हटलं चला हे तर खूप जबरदस्त झालं. आपण तशी पण दुपारून आज सुट्टी घेतली नाही, तर आपण कधी सुट्टी नाही घेत, पण आज खास मकराच्या बैलासाठी सुट्टी घेतली. जी तुम्हाला एक ऑरेंज कलरच्या टावेलवाले जे दिसत आहे टोपी घालून, ते आहे बेलेगावचे पंचायत समिती सदस्य, का जे वेळात वेळ काढून त्या मकराच्या बैलाच्या सोबत चालत वाटले. गावातले लोक तसे खूप चांगले आणि खूप समजदार आहे. प्रत्येक गावाचा कार्यक्रम एकदम उत्साहामध्ये आणि एकदम कोणतंही राजकारण न करता, कोणत्याही गोष्टीत काही न मदत आणता एकदम जबरदस्त केली. हे आमचे मामा तेलगांदे मामा, ज्याने एकदम उत्साहामध्ये जबरदस्त उडू झडत्या देऊन राहिले आणि त्यांना पण लोक सपोर्ट करून राहिले. ते पाहून एकदम भयानक वाटलं, की म्हटलं नाही पोळा असा होता असा, नाही तर असा होत नाही. तुम्ही झडत्या तर खूप पाहिल्या असेल, अशा झडत्या तुम्ही गावामध्ये गावात का जवळपासच्या एरियामध्ये तुम्हाला कुठंच नाही, जे बेल्या गावामध्ये तुम्हाला झडत्या पाहिले. झडती किंग म्हणून असलेले लोक आहे, की तुमच्या झडत्या जर 101 असेल तर आमच्या 201 झडत्या बिलकुल तयारच राहते. झडत्या देता समोर आलो तर जवळपास आपण पोहोचलो. जिथे आपण पोहोचलो आता जवळपास देवीच्या मंदिराजवळ, जे जयस्वालजीचं देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिराजवळ पोहोचलं. आणि तुम्ही हे जे वर दोरी दिसून राहिले त्याला आंब्याचे पानं लागून दिसून राहिले, त्याच गोष्टीला म्हणलं जाते तोरण. का जे परंपरा आहे की जवळपास 100-200 वर्षापासून परंपरा आहे की ते तोरण पाटलाचा बैल जेव्हा समोर जाईल, जो मानाचा मकराचा जो बैल आहे तो समोर जाईल आणि समोर गेल्याच्या नंतर ते तोरण तुटन, आणि ते तुटल्याच्या नंतरच गावातले जेवढे काही बैलजोडे आहे 100, 200, 500 त्याच्यानंतर, त्याच्या अगोदर एक पण जोडी नाही निघणार. ही परंपरा बेल्यागावची आहे ना, जे बेल्यागावची परंपरा अजूनही चालत आहे आणि ते बेल्यागावची लोक उत्साहाने चालवून राहिले. त्यात कोणी भेदभाव नाही करत. एकदम जबरदस्त वाटलं. तर ते आता जवळपास आपण पोहोचलो हनुमानजीच्या मंदिरामध्ये. जो पांढरीचा हनुमानजी आहे, जो मेन ज्या हनुमानजी जवळ येते तिथं प्रदक्षिणा मारते आणि प्रत्येक जोडी आपल्या घरी जाते, तर तिथं पोहोचलो आपण जवळपास. आता हे बेल्यागावचे पोलीसवाले एकदम जबरदस्त सपोर्ट करून राहिले, कोणतेही दंगा किंवा काही व्हायला नको आणि एकदम सपोर्ट करते. तर अशा रीतीनं आपण जवळपास बेल्यागावच्या मकराचा बैल समोर गेला, प्रदक्षिणा मारला आणि तोरण तुटायच्या तयारीत आहे आणि तुटलं समजा. जे तुम्ही आता बघा एक जोड्या येताना दिसलं म्हणजे तोरण तुटलं आणि आपला कार्यक्रम, जो पोळ्याचा कार्यक्रम तो चालू झाला. सगळे लोक आपापल्या उत्साहामध्ये मकराच्या बैलाच्या नंतर पहिली जोडी आमची गेली पाहिजे, पहिली जोडी आपल्या गेली पाहिजे, यासाठी म्हणून एवढ्या मेहनतीचे बैलाचे हाल आणि स्वतःचे हाल करून घेते आणि एक जोड्या तेवाले जोड्या घेऊन जाऊन राहिले. एकदम जबरदस्त वाटून राहिले. दिवसेंदिवस बैल कमी होऊन राहिले, कुठंतरी खंत वाटून राहिली. माझ्याजवळ बैल राहायचे पहिले, आमच्या परिवारामध्ये जवळपास 5-6 जोड्या राहायच्या, पण आता 1-2 जोड्या येऊन गेले. काही त्यामध्ये खूप काही कारण आहे, कोणी करणारे तयार नाही आणि करायला तयार असतं. त्याच्यानंतर जी करणारी पिढी होती ते कुठंतरी कमी होत गेली. जशी आपली आजोबाची पिढी कमी झाली तशी आपली बाबा लोकांची पिढी कमी होऊन राहिली, कुठंतरी त्यांच्याच्याने होत नाही आणि आपण करू नाही शकत. त्यामुळे एक जोड्या कमी होऊन झाली. पण खूप अशी खंत वाटते की नाही आपल्या घरी पण बैलाची जोडी असावी आणि त्याचा पण आपण या दिवसात खूप चांगला दिवस साजरा करतो. तरी पण जाऊ द्या, जे होते त्या चांगल्यासाठी होते असं म्हणून आपण पोळ्यामध्ये गेलो आणि पोळ्याचा आनंद घेऊन राहिलो. जोड्या 101 येऊन राहिल्या. खूप जास्त जवळपास जे ज्यांच्याजवळ जोड्या आहेत ते जवळपास 15 महिन्याभरापासून त्या जोडीला कोणता साज बनवायचा, काय बनवायचा, बारीक गोष्टी का ज्या क्रिएटिव्हिटी तुम्ही गुगलवर शोधूनसुद्धा सापडणार नाही. ते या पोळ्यामध्ये बैलाच्या डोक्यावर शिंगावर ते बांधून तुम्हाला भेटन. लायटिंग वगैरे एकदम जबरदस्त. जवळून जर पाहिलं तर पाहावं आणि पाहतच राहावं, इतकं जबरदस्त वाटायचं ना. आणि बनवणारे काही मोठे माणसं नाही राहत, बिलकुल लहान 10-12 वर्षाच्या वयापासून तर 20-25 वर्षाच्या वयापर्यंत. कारण की मोठ्या माणसाला या गोष्टीसाठी वेळच नाही राहत, ते या गोष्टीत पडत असतात. पण लहान मुलं डोलेमध्ये किंवा खूप काही राहते, ते चवारे डमकं
एकदम भारी भारी वाटते की जे पाहावं आणि किती पाहावं आणि कसं पाहावं समजत नाही, पण पाहावं आणि पाहत राहावं असं वाटायचं. एकदम भारी भारी वाटायची. बैलाची सजावट एकदम सजवून जवळपास महिन्याभरापासून त्या बैलाला एकदम फ्रेशमध्ये जेवण वगैरे जे काही राहायचं. पावसाळ्याचे दिवस राहायचे तर थोडंसं काम कमी राहते आणि हिरवा चारा वगैरे राहते, तर बैल एकदम ॲक्टिव्ह दिसते. पण तरी पण मेहनत घेऊ शेतकरी लोक एवढे जबरदस्त बैलाला आपल्या पोटच्या पोटासारखे जपते आणि पोळ्यासाठी बिलकुल तयार करते. का जसं नवरदेवाले जसं लग्नाच्या टायमात तयार करते तसा पोळा असते नवरदेव बैलाचा, की त्या दिवशी बिलकुल त्याला नवरदेवासारखं तयार केलं जातं. आणि पाहावं आणि पाहत जावं असं वाटायचं. प्रत्येक जोडी अशी मनभरून पाहायची. आणि खरंच आजच्या दिवसाला जे पण बैल पाहतो ना ते एकदम फ्रेश वाटते. असं वाटते की किती चांगला बैल आणि किती नाही. या दिवसात किती काही मारणारा बैल असेल तर आजच्या दिवशी कधीच कोणाला मारत नाही, कधी कोणाला लात नाही मारत किंवा कधी कोणाला शिंग नाही मारत. हे एक विशेष वाटते की जो बैल वर्षभर एकामेकाला मारते तो आजच्या दिवशी कोणाच नाही मारत. कोणाच्या हातचे बैल सुटून जाते तरी पण बिलकुल काही दंगा न होता, काही त्रास न होता तो बैल आरामात आपापल्या घरी जाते, आपापल्या घरी घेऊन जाते. पाहता पाहता जोड्या तुम्ही बघून राहिले. अगोदरच्या काळामध्ये असं होतं का 500-500 जोड्या याच्या या पोळ्यामध्ये 1-1, 1.5-1.5 तास हा पोळा चालायचा. पण दिवसेंदिवस कमी कमी होत गेले तरी पण मला असं वाटतं का 100च्या वरूनच जोड्या असेल तरी पण भरपूर झाल्या. का जवळपासच्या एरियामध्ये एवढ्या जोड्या तुम्हाला कुठंच नाही भेटून पाहायला. आणि एक जोडीसाठी खूप सारी मेहनत घेते. हे आपले पंचायत समिती सदस्य चालले बिलकुल थाटामध्ये. त्यांचं काम आपल्याला पटते. बिलकुल जो रफ अँड टफवालं काम आहे. समजदार नेतृत्व आहे आणि खूप साधं समजून घेते. लहान लहान गोष्टी समजून सांगते. ते आपले मामाश्री असते. पुष्कळ मामा डांगरे असं त्यांचं नाव आहे. समोर जाता जाता जोड्या 101 चालून झाल्या नाही, पण जोड्याच्या मागं नाही जाऊ शकत. म्हणून आपण जोड्या जिथून जाते जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बिलकुल साईडनं आपण उभा आहोत की जिथून आपल्याला सगळ्या जोड्या दिसून राहिल्या. इथंच तुम्ही जर जवळपास पाहत असाल तर ढोल चालू आहे. हे आहे ढोल म्हणजे आपले पंकज भाऊ जोडे, जे दरवर्षी एकदम ढोल ठेवतात, जोडी सजवतात आणि उभे ठेवताना एकदमच थाटामध्ये. जे जवळपास मी लहानपणापासून 20-25 वर्षापासून पाहून झालो किंवा त्या अगोदरपासून पण ही गोष्ट चालू आहे. पण मी जे पाहत आहोत ते तुम्हाला सांगलं की मी 20-25 वर्षापासून पाहून झालो. एकदम चांगलं वाटते कार्यक्रम त्यांचा. जोडी मस्त सजवल्या जाते त्यांची आणि ढोल वगैरे बिलकुल एकदम. आणि सगळ्यात लास्टमध्ये मग जेव्हा कार्यक्रम सगळा होऊन जाते त्या लास्टमध्ये आपली जोडी काढते, एक चक्कर मारते मंदिराला प्रदक्षिणा आणि आपल्या घरी घेऊन जाते. एकदम काम थाटामध्ये आणि चांगलं. पाहता पाहता जोड्या येऊन झाल्या आणि जाऊन झाल्या. पण तुम्हाला वाटत असं आपण की आपण ह्या जोड्या नॉर्मली पाहून झालो. आपण वाट कशाची पाहून झालो तर आपलं वाट म्हणजे जे तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं पण धुमाल आणि जे बबलू भाऊ तायवडे तर त्यांचा तामझाम अजूनपर्यंत यायचं आहे. तर आपण ते वाट पाहत आहोत का त्यांचा धुमाल कुठं थांबला. त्या धुमालासाठी वाट पाहून झालं. धुमालचा सेटअप खूप जास्त मोठा आहे त्यामुळे यासाठी थोडी अडचण होत आहे. तरी पण ते आपल्या आरामामध्ये आणत आहे आणि एकदम भारी. पाहू आपण कसं काय असते ते गावापेक्षा वेगळं हटकं बहुतेक मला असं वाटतं आपले दादा भाऊ आले. बघा जिची वाट पाहतो तो महाकाल धुमाल तयार झाला. आणि पाहता पाहता हळूहळू येऊन झालं. थोडं व ताराचे वायरं थोडी कमी हाईटला आहे त्यामुळं तेवाले धुमाला लागत होते म्हणून ते हळूहळू आला. पण तरी पण शेवटी धुमाल आला. आणि धुमालच्या मागं जर तुम्ही जर बघाल तर पोळ्यामध्ये जेवढे अर्धे लोक आहेत त्यातले अर्धे लोक एकट्या धुमालच्या मागं म्हणजे जे यंग क्राऊड जे आहे जवळपास 15 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत जेवढे काही मुलं आहेत तर सगळे धुमालमध्ये नाचण्यामध्ये मग्न. त्याच्या मागं त्याच तायवडे फॅमिलीचे बैल एकदम जबरदस्त तुम्ही बघू शकता. इथंच धुमाल पण एकदम भारी वाजून राहिला आणि त्याच्या मागं खूप जास्त मजा करत असताना पोळ्याचा आनंद घेत असताना पहिल्यांदा धुमाल पोळ्यामध्ये जर कोणी लावला असेल तर ते आपल्या गावचे माननीय श्री बबलूभाऊ तायवडे. तुम्हाला जवळपास इथं कुठंतरी ते दिसणार. आपण बघू झूम करू. पाहता पाहता मी प्रयत्न तर करत आहोत त्यांना शोधण्याचा पण ते दिसत नाही. तरी पण दिसून जाईल कुठंतरी दिसलं की मी तुम्हाला अजून एकदा दाखवून देतो. तुम्हाला असं वाटेल की कोण हस्ती आहे, पण हस्ती एकदम भारी आहे. दिलखुश व्यक्तिमत्व असलेले आपले बबलूभाऊ तायवाडे आणि त्यांचा मुलगा विवेकभाऊ तायवाडे. व्यक्तिमत्व भारी आहे. जवळपासच्या 5-50 गावामध्ये कुठेही नाव घ्या असं कोणीच नसेल की ज्यांना ते ओळखत नसेल किंवा ते त्यांना ओळखत नसेल. तर त्यांचे मखराच्या बैलाच्या नंतर जर सजावट वगैरे बघितली तर यांच्या बैलजोडीला एकदम जबरदस्त. हे पण जवळपास महिन्यामध्ये हे तुम्ही बघून राहिले. बबलूभाऊ तायवडे एकदम टोपी घालून असलेले कडकमध्ये, का ज्यांचं लहानी माणूस एकदम कडक असते. नॉर्मलमध्ये ते तुम्हाला कधीच नाही दिसणार कधी पण स्पेशल लुकमध्ये.
जर ते गावामध्ये नसते तर खरंच ते कोणत्या तरी पिक्चरमध्ये एकदम भारी रोल करू शकले असते. तर असे ते बबलूभाऊ तायवाडे, त्यांची जोडी एकदम भारी आहे. त्यांचा मुलगा हा आपला विवेकभाऊ तायवाडे का जो सगळा मॅनेज करणारा अध्यक्ष आहे. समजदार व्यक्तिमत्व आहे, एकदम चांगला माणूस, समजून खूप घेते. त्यामुळे आपल्याला तो आवडते. नाही तर बाकी काही विषय नाही, कोणाचं काही आपण घेत नाही, कोणाला काही देत नाही, आपलं अशी गोष्ट आहे. तर इथं शिवसेनेचे मेन बेलागावचे मेन करते म्हणजे आपले सतीश काका आणि त्यांच्यासोबत ते शिवसेना समोर नेण्यासाठी जे प्रयत्न करतात ते आपले मयूरभाऊ गंधारे, ते पण सोबत दिसले त्यांना. तर त्यांना पाहता बैल चालले समोर. तुम्ही लाईटिंग वगैरे पाहत असाल, झुलावर एकदम जबरदस्त लाईटिंग आहे. त्याच्यामागे एक जोडी मस्त चालली. ते बघा तुम्ही पाहू शकता, एक जोडी चालली. त्याच्यामागंच हे जर जोडी बघू शकत असाल, हे जोडी आहे आपली रुपेश भाऊ आहे आपले. त्यांचं एकदम काम भारी. आणि त्यांच्यासोबत आपले हे रंगेश भाऊ, सारंग भाऊ वेडाऊ आणि त्यांचा मित्र परिवार सगळेजण मस्त मजा करून राहिले. आणि एकदम जबरदस्त त्यांचं पण जवळपास मला असं वाटते का महिन्याभरापासून त्या गोष्टीच्या मागं लागली आहे की जोडी आपली एकदम जबरदस्त बनली पाहिजे. ढोल ताशा वगैरे सगळे एकदम भारी. आणि त्यांची 50-50 जणांची जी टीम आहे एकदम भारी काम करते. ते आपल्याला पटलं त्यांचं. रुपेश भाऊ म्हटलं तर एकदम दिलखुश व्यक्तिमत्व आहे. कधी दिसले तर पाटीलशिवाय बोलत नाही कोणाला पण, असं मलाच नाही, सगळ्याला पाटील. तुम्ही बघू शकता आपले रंगेश भाऊ बैल पकडून आहे. आणि हे त्यांचे बैल एकदम 1-2 महिन्यापासून त्या बैलाला चांगली व्यवस्था त्याची, खाणं पिणं राहणं आणि एकदम त्यांची कडकमध्ये कंडिशन बनवून ठेवलं आहे. त्याच्यामागे एक येऊन झाले. त्याच्यामागे आपले महेश भाऊ दिसून झाले मस्क, त्यांनी पण आपले बैल मस्त डोले वगैरे बनवले. त्याच्यामागे आपले तडवेकर पाटील यांच्या जोड्या. आणि हे जवळपास 4-5 जणांचा ग्रुप मिळून त्यांनी पण एकदम जबरदस्त पाहिजे त्याप्रमाणे आणि पाहिजे त्या प्रतीचा पोळा चांगला झाला पाहिजे. तर त्याच्यानंतर लास्टमध्ये दिसून आले आपल्याला रोडे साहेब. जे रोडे साहेब सगळ्यात लास्टमध्ये येते पण सगळ्यात तांडव करून जाते असं जर म्हटलं चालेल. हे रोडे साहेब त्यांचा वाजा आणि त्यांचे बैल एकदम मोठे, जवळपास चांगले, म्हणजे असं समजायचं का माझ्या हाईटचे जवळपास 5.5-6 फुटाचे त्यांचे बैल आहे. आणि त्या बैलावर एकदम भारी डेकोरेशन वगैरे करते, खूप जास्त मेहनत घेते आणि एकदम भारी वाटते. तर तुम्ही जवळून पाहू शकता हे ललित भाऊ जोडे आपले का जे मकराचं जे आपले बैलाला पकडून आहे त्याच्यावर तुम्ही डोले वगैरे पाहू शकता. एकदम लाईटिंग वगैरे आली आणि एकदम भारी. जवळपास 6 फुटाचे बैल असले आणि एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये ते बैल आहे ते जोडे साहेब. तर अशा रीतीने आपला पोळा जवळपास आपण 1-1.5 तास पाहून मस्त प्रसन्न झालो. का असं वाटते की दरवर्षी एक वेळा येण्यापेक्षा वर्षातून 4-5 वेळा शेवटी आपले भाऊ भेटले आणि भाऊ म्हणे चल घराकडे झाला